जय महाराष्ट्र मित्रांनो, सर्वांना माझा मानाचा जय महाराष्ट्र। या ठिकाणी आज मी या विषयावर कधीच बोललेलो नाही। मी कुठल्याही महिला भगिनीच्या मायमाऊलीच्या विरोधातला नाही, परंतु जे आजकाल महाराष्ट्रामध्ये व्हॉट्सअपवरती फेसबुकवरती गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमासंदर्भातले विविध ठिकाणी उठलेले वादंग या संदर्भामध्ये मला राहवलं नाही, कारण माझं 34 वर्ष पोलीस खात्यामध्ये माझी सेवा झालेली आहे आणि आता एक कडवट शिवसैनिक म्हणून मुख्यमंत्री साहेबांच्या पक्षामध्ये मी शिवसेनेमध्ये आहे। गौतमी पाटील यांचे कार्यक्रम या ठिकाणी मोठमोठ्या पुढाऱ्याकडून किंवा विविध घटकांकडून या ठिकाणी आयोजित केले जातात। आपण पाहतोय की राजकीय कारणासाठी नगरपालिका इलेक्शन असेल, आमदारकी, खासदारकी, कुठल्याही कार्यक्रमाला गर्दी जमवण्यासाठी या ठिकाणी अशा व्यक्तिमत्वाचा वापर केला जातो। परंतु गौतमी पाटील यांच्या बाबतीमध्ये मला आक्षेप असा आहे की हा कार्यक्रम सार्वजनिक ठिकाणी घेतला जातो, त्या ठिकाणी नियंत्रण कुणाचं नसतंय। 10, 20, 10, 15 पोलीस असतील, पण 5-10 हजाराची त्या ठिकाणी 4-5, 2 हजाराची गर्दी त्या ठिकाणी होते। आणि बॉम्बे पोलीस ऍक्ट 1951च्या कायद्याप्रमाणे या ठिकाणी स्वतःचा एखाद्या स्त्रीने अंगविक्षेप करणे, देह प्रदर्शन करणे, हावभाव करणे, इशारे करणे, अश्लील गाणी किंवा अश्लीलता ही करणे हे सार्वजनिक ठिकाणी घडलं तर बॉम्बे पोलीस ऍक्ट प्रमाणे 110, 112, 117 या कलमान्वये गुन्हा होतो। त्याचप्रमाणे इंडियन पिनल कोड कलम 294, 509 याप्रमाणे सुद्धा हा गुन्हा होतोय। दिवसा ढवळ्या या ठिकाणी प्रत्येक कार्यक्रमामध्ये गौतमी पाटील यांचा अंगविक्षेप आपण पाहिला, बाकी इतर मुलीचा पाहिला तर गौतमी पाटील ओव्हर ऍक्टिंग त्या ठिकाणी करतायत, अति करतायत। आणि या ठिकाणी युवा पिढी बिघडायचं वगैरे मला काय म्हणायचं नाही, जो जातो तो भोगेल, परंतु त्या ठिकाणी जे घडतंय ते बरोबर नाही आहे। माझी विविध सगळ्या ज्या महिला भगिनीवरती बसलेल्या आहेत, तृप्तीताई देसाई त्यांनी ते मध्ये त्यांची बाजू घेतलेली होती, अतिशय चांगली बाब आहे। परंतु अशा प्रकारे कपडे अर्धवट घालणे, अर्धनग्न अवस्थेमध्ये त्या ठिकाणी अंगविक्षेप करणे, इशारे करणे, त्यांचे इशारे इतके भयानक आहेत की त्या ठिकाणी प्रत्येक पोलीस स्टेशननी त्यांच्यावर गुन्हा हा प्रत्येक कार्यक्रमामध्ये झाला पाहिजे, अशी अवस्था या ठिकाणी आहे। नाहीतर भविष्यामध्ये असे कार्यक्रम करत असताना जर काय त्या ठिकाणी घडलं, एखाद्याने काय असेल ते आता मी जास्त सांगत नाही, पण दंगल झाली, पळापळ झाली, अमकं झाली, चेंगरून माणसं मरतील, एकमेकाला मारहाण करून त्या ठिकाणी मोठ्या जखमी किंवा या ठिकाणी दंगल पेटेल, अशी परिस्थिती या ठिकाणी गौतमी पाटील याच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये आहे। याचा मी एक माजी पोलीस अधिकारी, एक शिवसैनिक या नात्यानं माझं वैयक्तिक मत शिवसैनिक म्हणून आहे आणि या नात्यानं मी या बाबतीतला निषेध करतो। आणि ज्या ज्या ठिकाणी हा कार्यक्रम होत असेल त्या ठिकाणी आयबीचा आपला पोलीस असतो, त्याची फिर्याद घ्यावी आणि त्याप्रमाणे आयोजक असतील आणि ते जी महिला भगिनी आहे आमच्या मुलीसारखी ती आहे आणि त्याप्रमाणे त्या ठिकाणी गुन्हा हे मी जे कलम सांगितली त्याप्रमाणे दाखल होणं गरजेचं आहे। नाहीतर भविष्यामध्ये अत्यंत काहीतरी एखादा मोठा अंग होईल। आज कैलासवासी शंकररावजी मोहिते पाटील यांच्यासाठी अकलूजमध्ये या ठिकाणी लावणी महोत्सव भरवला जातो, त्या ठिकाणचे कार्यक्रम बघा तुम्ही। हा जर बंदिस्त असता, एखाद्या थिएटरमध्ये कार्यक्रम असता तर त्यामध्ये ऑब्जेक्शन नाही, सार्वजनिक ठिकाणी मोठ्या मोठ्या मैदानावरती या प्रकारे जर कार्यक्रम आणि जणू काय मीच सर्वस्व काय आता बोलत नाही मी बाकी अंगविक्षेपाबद्दल, आणि त्याबद्दल मला असा आक्षेप घ्यायचा आहे की या कलमाप्रमाणे प्रत्येक कार्यक्रमाला त्यांच्यावरती गुन्हा दाखल केलाच पाहिजे, जोपर्यंत ते हे अंगविक्षेप थांबवत नाहीत, अर्धनग्नपणा थांबवत नाहीत आणि त्यांचे जे हावभाव आहेत ते हावभाव करणं अत्यंत काय म्हणतात त्याला क्लिष्ट आणि अत्यंत वेदनादायी आहेत। आणि युवा पिढी या ठिकाणी त्यामुळे वायात जाईल, बिघडली जाईल आणि त्यामुळं या कार्यक्रमावरती एकतर महाराष्ट्र शासनानं माननीय मुख्यमंत्र्यांना आम्ही पत्र देणार आहोत आणि पोलीस महासंचालक यांना अटी नियम शर्ती घालून त्या ठिकाणी परवानगी द्यावी अशी माझी विनंती आहे। अन्यथा प्रत्येक ठिकाणी याप्रमाणे ऐकत नसतील तर गुन्हे दाखल करा, एवढीच माझी या ठिकाणी माजी पोलीस अधिकारी सेवानिवृत्त पोलीस कल्याणकारी असोसिएशन महाराष्ट्र राज्याच्या वतीने विनंती आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।